सादर करीत आहोत मानाचा गड गवळण गड गवळण गड गवळण Yeah.
मिळाला का सुना होत नाही तुला पुढे कधी पाहिजे म्हातारी पुढे मध्ये आणि पोरांमध्ये म्हातारा आपल्यात कोण आधी काही सांगायला नाही ना मग एक काम करा काय वरच्या आधी त्या मावशी नाही का हा तिला असं ना तिला वर किती मध्ये लवकर बाजारला जाऊया लवकर जाऊया अरे मावशी थंडीच्या दिवसात कसं असतं माठातील गाई दूध उचलून जर कधी वरती आला आणि माठाचे कान जर कधी पुसले नाही माशांच्या फना फना असायला घालत असतात आमचे माठ काल नदीवर घेऊन असं वळून असं ना एक माळशीत काय बरं काही हरकत नाही म्हणजे तुमची तयारी झाली नंबर 1 चला बघ बाजारची तयारी झाली विक्रीला काय घेते काय बासुंदी 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 बरं नेसते काय साडी दागिना चला पुढचा नंबर तुझी तयारी झाली बाजारला येणार विक्रीला काय घेणार माझा दूध किती लिटर होत आली सध्या म्हणजे तुझ्या त्या घरच्या गाई म्हशीला दूध काही हरकत नाही नेसते काय हा सचमुच घ्या साडीचं नाव दिल तुझको दिया दागिने कोणता घेते त्या पाठीमागे त्याला पुढचा नंबर तुझी तयारी झाली विक्रीला काय घेते तू एक काम कर रताळ घे रताळ मग मग घे तुझ्या मनात माठावर माठ 3 माल घेते खालच्या माठाची परिस्थिती फार दाखवली झाली काही हरकत नाही घेते 3 माठ वरच्या माठात म्हणजे वरच्या माठात शिरा मधल्या माठात आहे ना त्याच्यामुळे फक्त चिवडा बरं नेसते काय मग कधी पाठीमागे गेलो आता नको ग बरं काही हरकत नाही दागिना कोणता घेते वेळ येतो अगं मी तरणाची म्हातारी झाले एक दाणी कधी बघितला नाही आणि घातला सुद्धा नाही आमच्या काळात असायचा 3 दाणी मोठी झाले कधी पाहिलं नाही आणि या कानाने तर कधीच ऐकलं नाही बघ वेळ येतो अगं तू रोज घासते पण तुझ्या आठवणीत नाही मला समजावून सांगू काही इकडला गोलमणी इकडला दुसरा मणी मधला हा लांबडा मणी असं ना निघाली बाजारला चालायचं का मग तू घेतली काय नसती काय मी नेसाय पाहिजे माझं कसं आहे पोरीनं म्हाताऱ्या माणसाचं नेसलं नाही तर चालेल तशी म्हणजे आहे तशी आमच्यामध्ये जुनी म्हातारी माणूस आहे मग तू काही घेतलंच पाहिजे का नको असं ना मी आज नेसते पोत्याला 2 इकडनं 2 होल बनायचे इकडलं तंगड इकडल्या होलामध्ये अडकवायचं दुसरा तंगड इकडल्या होलामध्ये अडकवायचं कमराने रस्सीनं पॅक बांधायचं चालताना रस्ता हिसाब हवा देखील एअर कंडिशनची
भेटत अगं, असते. असं कुठं नेसतं आपल्या? मग मी नसते होत अंगात घालते अवताच होत. इकडली रस्सी ह्या हातात अडकवायची, दुसरी रस्सी इकडल्या हातात अडकवायची. शरीराचा एवढा भाग राखला बाकी गरज नाही. अबे, हा. अगं, तुम्ही नेट वागा जरा. दागिना असं करते, काय गं? खाली टिकली लावते. आणि कुठं? अगं दुसरा तिसरा दागिना नाही घेता, खाली म्हणजे फक्त टिकली लावते आणि निघाले बाजारला. निघाली कृष्ण नडवतो अडवतो. आपली शेतात. येतात रस्ता चुकून आडमार्गाने जायचं. जायचं? देवा जाऊ चला
घेणं देणं उठणं बसणं कधी असतं तसं बावळट आहे का तू हे ऐकली तर तपास आहे का अरे घेणं नाही देणं नाही उठणं नाही बसणं नाही ती म्हणते असं तसं तर कधीच नाही तरी सुद्धा मेळ्यात प्रवेश केला त्यांना बांधमुलीचा हात पकडला हे सोडून हात सोडणार नाही सोडणार नको सोडू ना बावळट आहे का तू अरे बाई माणसाच्या कुठं पकडले त्यानंतर पुरुषाला समाधान प्राप्त होत असतं आणि पुरुषाला समाधान प्राप्त होण्यासाठी बाई माणसाच्या कुठं पकडावं याची तुला हात पकडण्याची जागा मी चुकलो तू शाळेत तुम्हाला सांग कुठं पकडायचं हे सोडून तिथं कावळा हा माझ्या इथं पदराला गेलं नाही देणं नाही उठणं नाही बसणं नाही तरी सुद्धा मेळ्यात प्रवेश केला त्यांना बांधमुलीचा हात पकडला याचं कारण मी तुला असं विचारतो कसं मी सर्व गौरी थाटमाट करून चालला कोठे कुठं झालं का आपण कुठं का मावशी मथुरीच्या बाजारला आम्ही चालू मुकायला तुला जागा नव्हती वय मग अगं मथुरीच्या बाजारला मथुरीच्या बाजारला चालला कुणाच्या हुकमाने पावलट आहे का आमच्या सासू सासरे नंदा लावा आणि आमच्या नवऱ्याच्या हुकमानं बाजारला निघालो म्हणजे तुम्ही तुमच्या नवरीच्या हुकमाने बाजारला चाललात बरोबर आहे अगं तुमच्या नवऱ्याचा हे नवरा इथं आहे आता बरं आहे का इकडे काय म्हणलं ग तो म्हणतो तुमच्या नवऱ्याचा नवरा या ठिकाणी उभा आहे हे मावशी आपल्या नवऱ्याचा नवरा आपल्या नात्याला कोण होतं माहित नाही तो म्हणतो तुमच्या नवऱ्याचा नवरा या ठिकाणी उभा आहे म्हणजे हा नात्यानं आपला सक्का मावत भाऊ हे मावशी डबल नवरा होतो डबल नवरा तरी म्हणत होते पहाटे 4 वाजता गोधडी दडका लागत हे तुम्हाला म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही ओळखलं असतं तर कसं सोडलं असतं का तिचं दूध दिलं असतं तिचं दही दिलं असतं तिचं लोणी दिलं असतं तर माझ्या अवलंबून टाक देतो मग टाक तिकडे खड्ड्यात मग तुला जर एखादी खून दाखवली तर मला ओळखणार कोण दाखवल्यावर 100% ओळखणार ही खून माझी ओरिजिनल काय ग तो म्हणतो ही खून माझी ओळखलास का ह्या खुल्यावरून हा कोण आहे माहितीये का कोण आहे हा आपल्या सरपंच साहेबांच्या कॉलेजची भाव देत आम्हाला अंडे तपासायचं काम तपासत नाही ज्यांनी या कंगलीवरती गोवर्धन पर्वत तारला तोच मी ओळखला आणि हे तुम्हाला पटत नसेल दुसरी खूण सांगतो यमुना डोहामध्ये असणारा कालिया नागजाने मर्दन केला तो तुम्ही ओळखा आता मात्र 100% ओळखलं तो म्हणतो यमुना डोहात कालिया बाबांनी ठार केला तो तुम्ही म्हणजे हा कोण आहे माहितीये का हा आपला रंगा गारुड्याचा बोल काही सगळ्या गारुड म्हणजे तुम्हाला गारुडी समजली मग तो नाही मग मी कोण आहे कसा तुम्हाला थोडक्यात सांगतो कसा नेहमीप्रमाणे दहा ते माठ घेऊन मथुरीच्या बाजारला जात तुमचा रस्ता अडवणारा आणि रस्त्यात थोड्या करणारा ज्याला श्रीकृष्ण परमात्मा भगवान म्हणतात तोच मी तुझ्या समोर आहे दर्शन द्या सर्वजणी तू आणि कृष्ण मग मला ओळखत नाही का अगं कोण तू ही तुझी मम्मी आहे ना देवकी त्याला मला भूक लागली असेल तर 2-4 घोटे पावलं नाही का तू अरे या कृष्णाला आम्ही लहानचं मोठं केलं रात्रंदिवस हिने त्याला बकाटी घेतलं अशा कृष्णाला कधी आम्ही हागितलं नाही अगं बघितलं नाही कालच आम्ही कुंजवनात कृष्ण बघितला तो कसा होता का मावशी गर्गावर सांग मावशी काल कुंजवनात तुमच्या बाहेरचं कसं होतं काळ्या सावळ्या रंगाचा काळ्या सावळ्या नाही तू खाल्ल्यासारख्या डोळ्याचा सोन्यासारख्या डोळ्याचा याचे मोठाले भोकरीवाणी ए मावशी त्याच्या काही बंद होते याच्या बाय बा कसे गोपाच्या वगैरे भक्ताने वाढवण्याचा नारळ मुखी रत्न बेबी हिरा काय त्या भाऊचा तो नाव हिरा नाजूक हिरा वर श्री मुंगूट अच्छा हातामध्ये सप्त सुराची बासरी तिला ते रेशमाचे गोंडे सकाळची प्रहार असायची तू कळंबाच्या झाडावरती बसलेला असायचा वारा आलं की कळंबाचं झाड हलायचं झाड हल्लं की बासरी हलायची आणि बासरी हल्ली याच्या गोंड्याने सलूक बासरी ही बघायची नसते तिथे स्वर ऐकायचे असतात अशा रंगाचा अशा गुणाचा काल कृष्ण बघितला त्याच्यातून तुला कृष्ण म्हणावं खाली लोट पिवळ्या रंगाचा शब्द डोक्यात टोपी तुला एक शंका विचारू का तू नेमका गंडूबेल कुठं सोडलाय म्हणजे देवाचे गुण माझ्या दिसत नाही तुम्हाला माहिती सांगू थोडक्यात सर्वजणी हात जोडा
हाताला पोरीनो डोळे झाका. एक काम करा तो म्हणतो डोळे झाका पण थोडा कावडतोस तू फटीतून बघत राहा नाही तर दुकानाचा सेटअप वर करीन आणि बरकी ताल घालून चिवड्याचे नाश्ता केले डोळे टाकले डोळे डोळे मग आता कधी सुरुवात? थोबड बोलू का एवढ्यासाठी इथे घेऊन आला का? तुला खरंच सुरुवात करायची आहे का एक काम कर तिकडच्या बाजूने कर म्हणजे पुन्हा समाजा समोर इकडे थोडा ढिल्ला पडशील. तसं नाही, माझी माहिती सांगायला सुरुवात केली. बोला. तर ज्या वेळेस कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं त्यावेळेस कुरुक्षेत्राच्या मैदानावरती श्रीकृष्णाने जो अर्जुनाला उपदेश केला ते मी तुला सांगतो. 5 पांडव कर्णाला सूतपुत्र म्हणून भीम लेखत होते. कधी कोणी कुणाला भीम लेखू नाही हे तुला मी काव्यातून सांगतो आहे. तुला समजल आणि याच्या ठोकळ भाषेत माझी माहिती सांगतो ऐक.
तुम्हाला बाजारला जायचं घरी लागणार लेकर असतील सर्व तरी भक्ती करा आणि नंतर तुमचा मार्ग मोकळा. भक्ती केल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही. भक्ती केल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही. खरं देव आहे. नीलकेले शहरात बाजारला जाण्यासाठी त्याला घेऊन या. मी शरण आहे मला सोडून. म्हणजे तुम्हाला श्रद्धा आहे त्याच्याप्रमाणे मुंगीप्रमाणे. भक्ती कर आणि नंतर Bye.
तू कशाप्रमाणे करणार? शाबास, भक्ती कर आणि नंतर तुझा मार्ग मोकळा. करा आणि नंतर तुमचा मार्ग मोकळा, परत तुम्हाला त्रास देणार नाही. काही हरकत नाही, सर्व मिळून भक्ती करतो. पूर्ण हे मावशी त्याला मनवायचा राधा राहिली. आता राधा शेवटची भक्ती करी. कशाप्रमाणे त्या बाळाची सुद्धा भक्ती कर आणि नंतर मार्ग कर.
भक्ती केली तर फार दुपार होणार आमचं दही खूप नासून जाणार सगळ्यांनी मिळून तुझी भक्ती करतो आणि बाजारला जातो एकच करायचे सर्वांनी चला एकच करतील What
मुंबई गाडी गेली 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 सकाळी गेली. अरे पुन्हा गाडी ती पण गेली. अरे नाशिक गाडी अरे ती सकाळी गेली. असं एवढ्या गाड्या गेल्या आणि बेला गाडी ती पण गेली. तुला जायचं होतं कुठे रे? मला जायचं होतं रोडच्या पलीकडे. तुला काही सांगायचं देतो का आडवा? आणखी गाड्या गेली तर ती गाडी गेली ही गाडी गेली कुठं जायचं रोडच्या पलीकडं. अरे मला रोडच्या पलीकडे जायचं होतं आणि बेलेला कार्यक्रम बघण्यासाठी रेखा सविता नगरकर यांचा तमाशा बघण्यासाठी जायचं होतं. अरे काल रात्री तुझा फोन झाला. मला पण वाटलं की व्हावा काय आपण देखील त्या कार्यक्रमाला जायला पाहिजे जायला पाहिजे. तुझा फोन आला. माझा फोन ऐकतात तातडीनं खाई गेली कामामध्ये रजा टाकली आणि लगेच रात्री पकडली. अरे राजू बघ सकाळी 8ला कार्यक्रम असले भावना झाल्यामुळे आम्ही रात्री 5ला गाडी पकडल्यामुळं रात्री 5ला किती 8ला हजर झालो पाहिजे ना ह्या ठिकाणी बेलेला. मग? वा 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 वा. कल्याणामध्ये आलो आणि डायरेक्ट मधनं गाडी गाडी पकडली. काय मुरबाड सोडला मुरबाड सोडलं आणि एक म्हातारी माझ्या सीटवरती बसली. माझी म्हातारी एका सीटावर बसलेली. साधारणपणे ती 80 वर्षाची म्हातारी असायला पाहिजे म्हणजे जवळ माझ्या आजीप्रमाणे. वा बसल्यानंतर म्हटली बाळा तू माझ्या नातूप्रमाणे आहेस. तू माझ्या नातूप्रमाणे आहे बेटा घाट संपतास वा फक्त मला आठवण दे तिथे गाडी थांबव. माझी घाट संपतात मला आठवण दे माझी माग तिथे गाडी थांबव असं तुला सांगितलं ना. मी म्हटलं आधीप्रमाणे आहे आपण घाट संपल्यानंतर गाडी थांबवायला पाहिजे. रात्रीचा प्रवास एवढी गेलेला माणूस थकून गेलेलो. अर्ध्या घाटात आलो. मोरुशी माहिती का माहिती मोरुशी पर्यंत आलो. मोरुशी अचानक झोप लागली. वा मोरुशी पर्यंत आलो. गाडीमध्ये तुला झोप लागली. झोप लागली एकदम. मग कधी काय आलो कधी काय गेलो कळलंच नाही. अजिबात झोपे माझी डायरेक्ट ओतून मोहरा आले का थोडीशी जुळती वाढली. म्हातारीने मला म्हटलं बरं का मार्शलला संपलं का रे? म्हटलं मला एवढं विचारतो. बरोबर मग तुझ्या तू झोपेत होता ना तुला कळलं नाही आपण कुठे आले तू. कंडक्टरला विचारलं म्हटलं का हो साहेब मग आपला मार्शलला संपलं का हो? अरे म्हणजे काय आपण ओतूर मध्ये आलो. म्हातारीला म्हटलं आजी आपण आता ओतूर मध्ये पोचलो. अरे बापरे म्हातारीची खवळली नाव तुझ्यावर मी तुला माझ्या नातूप्रमाणे समजलं. हलकट निघाला. हलकट तुला सांगितलं होतं मार्शल घाट संपला. मार्शल घाट संपला. आठवण कर तिथे थांबव. मग कोण म्हटलं राजू अरे आजीप्रमाणे आईचा अपमान केला म्हणजे आपला जीवनाचा अर्थ काय? ड्रायव्हरच्या पाया पडलो. कंडक्टरच्या पाया पडला. माफ करा पाहिजे तर वरून पैसे माझ्याकडे घ्या. गाडी मागे फिरवा. मग रे राजू गाडी मागे फिरवली का? विनंती माझी ऐकली. गाडीच्या वरती तो आहे का तिथे घेऊन म्हटला ड्रायव्हर गाडी थांबवा. त्याने गाडी थांबवली. आजी घाट मागं आला. गाडी थांबली. उतरा. आजीनं ते पुस्तक काढ वरून गाडीतून शिठावरती ठेवलं. उचल पाचक केली. आजीनं त्याच्यातून पिशवी काढली. 5-6 गोळ्या काढल्या. 5-6 गोळ्या काढल्या. अजूनाच्या पिशवीतून गटा माथ्याच्या गोळ्या गिळाल्या. आणि बाळा खरोखर तुझा सारखा नातू मला मिळाला भाग्याची गोष्ट आहे. वा आता गोळ्या ठेवल्या बाळा म्हणे आता गाडी जाऊ दे. मला देखील म्हणजे आल्या भाटे उतरायचे आणि तू मेला जाऊ शकतो. तुझ्या आईच्या नाणे सगळे आम्ही ऐकत बसलो. तू सांगत बसला. अरे मी पण त्या आजीला विचारलं नाही. आजीला काय विचारलं? मला कामाचा आजार आहे. माझ्या मुलाला सांगितलं होतं म्हातारी घरी पोहोचताना घाटाच्या मागं गेल्यानंतर गोळ्या खा. म्हणजे त्या ठिकाणी गावामध्ये सुटका झाली पण तुडवलं मला
हो विनोद केल्याशिवाय कधी सिंगल वाजत नाही. काय आपला कार्यक्रम आला. हो कार्यक्रम बघायचा पैशाचा खर्च आला हो. आता आपण काय करणार आपला जीवन मित्र हो हरिदास करून आपण काही हरकत नाही. त्याला आवाज देऊन घे आपण नाही करू काही हरकत नाही. ओ हरिदास चलवंतर आपले नाही ठीक आहे बाबा तुझ्या बाईच्या पुण्यानं पाणी पाऊस भरपूर आई वडील खुशाल राजाराम आपला एकदम उत्तम. बरं नेमका तुम्ही दोघं एकत्र राहून माझ्यापर्यंत येऊन पोहोचला हो याचं कारण याच्या आईचं जावळ काढायचे अरे बाबा समोर लोकांना तो बेरे ते चालू आहे की नाही तिथं आपलं कार्यक्रम बघायला जायचंय. असं का हे बघा मित्रांनो मी सध्या आपल्या अकोला कॉलेजमध्ये टीवायचं म्हणजे 15वीचं शिक्षण घेत असतो. शिक्षण इंग्लिश करते का तुला अरे टीवाय म्हणजे 15वीचं शिक्षण घेत असतो. नुकताच कॉलेजचा निकाल लागला म्हणून निकाल घेण्यासाठी शाळेवरती गेलो. पण राजाराम शाळेवरती गेल्याच्यानंतर ग्राउंडवरती दिनकरच्या बहिणीच्या नावाने मोठा बोर्ड लावलेला दिसला. वाईट बोर्ड नव्हता घाबरू नका. मनीषा करवंदे कॉलेजमध्ये 95% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला. अरे तरी तुझ्या बहिणीने प्रथम क्रमांक मिळवला असेल. हा हरिदास काय कमी नव्हे. तुझ्या बहिणीच्या नावाखाली हरिदास बरोबर अकोलेकर कॉलेजमध्ये 91% गुण मिळून दुसरा क्रमांक मिळवला. अरे खाली 2 नंबर. मित्रांनो असा बोर्ड ग्राउंडवरती बघितल्याच्या नंतर म्हटलं निश्चित जीवनात सुखी होणार यशस्वी होणार एखाद्या चांगल्या उंचावरती नोकरीला लागणार. म्हणून धावपळ करत वर्गात निकाल घेण्यासाठी गेलो. पण राजाराम दिनकरची बहीण माझ्या पुढे जाऊन उभी होती. तुझ्या बहिणीच्या हातात शिक्षकांनी निकाल दिला आणि विचारलं मनीषा या वर्षी कॉलेजमध्ये 95% गुण मिळवून आपल्या कॉलेजमध्ये तू प्रथम क्रमांक मिळवला. तेव्हा नेमका काय बनावं असं तुझ्या अपेक्षा आहे. कुणाच्या मनात काय असतं कुणाच्या मनात काय असतं हे काय कोणी कुणाला सांगू शकत नाही. शिक्षकांनी असं विचारल्याच्या नंतर तुझ्या बहिणीने सांगितलं सर मला काही नर्स बनायचं नाही एखादी शिक्षिका बनायचं नाही अन्यथा एखादी सुपरवायझर. मग शिक्षकांनी दिनकरच्या बहिणीच्या हातात निकाल दिला आणि विचारलं मनीषा नेमकं काय बनावं अशी तुझी अपेक्षा आहे. त्यावेळेस दिनकरच्या बहिणीने सांगितलं सर फक्त 4 मुलांची आई बनावं एवढीच माझी अपेक्षा आहे. मित्रांनो तुझ्या बहिणीच्या हातात शिक्षकांनी निकाल दिला. तुझी बहीण वर्गाच्या बाहेर निघाली. पाठीमागं माझा नंबर. माझ्या हातात शिक्षकांनी निकाल दिला आणि विचारलं हरिदास या वर्षी 91% गुण मिळून आपल्या कॉलेजमध्ये तू दुसरा क्रमांक मिळवलाय. तेव्हा नेमकं काय बनावं अशी तुझी अपेक्षा आहे. मित्रांनो स्वतःच्या जीवनावरून दुसऱ्याला जीवन बांधणारा माणूस राजाराम मला दिनकरच्या बहिणीची दया आली आणि शिक्षकांना सांगितलं सर मला काही इंजिनियर बनायचं नाही किंवा डॉक्टर बनायचं नाही किंवा वकील बनायचं नाही अन्यथा एखादा मोठा मंत्री देखील बनायचं नाही. मग शिक्षकांनी विचारलं हरिदास नेमकं काय बनावं असं तुझी अपेक्षा आहे. त्यावेळेस मी सरांना सांगितलं सर माझी एकच अपेक्षा आहे की मनीषाची इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त त्या 4 मुलांचा भाव बनावं. शाळेतला तुझं जुगाड जाऊ द्या. त्याची मनात त्यांची गाड आणि काम कोणत्याही शुभ कामासाठी 3 माणसं अशुभ असतात. आपल्या तिघांच्याला हे काम जमणार नाही. तशी हे मान चुकीचे 3 काम तिकडं. मग
त्रिदेव होते इकडे आपल्याला जायचे बेलेच्या कार्यक्रमाचा वाढा आहे की नाही. पण आपल्याजवळ पैसा नाही. आपल्याला माहिती आपण टोकाला माणसं गावात फिरणारे उगाच बोबट खाणारे आपला जीवाचा जीवलग मित्र काय त्याचं नाव सुनील चांदेकर. ते चांद पडेल नाही. अरे चांद पडेल नाही का बोलू त्याला आवाज ओ सुनील चांदेकर. काय अजून प्रगती झाली नाही तुमची. बेकार बोंबले तर बेकार बोंबले झाले. बेकार बोलले आहे का तुला पिढीला पैसे अजिबात नाही. आहे का तुला काम तुला पैसे अरे सकाळपासून आहे का तुला 20,000 रुपये पैसे मी त्याच्याकडून पेपर आणि गलबत केलं मोठा जादूगार झालं. पैसे भरतोय पोत्यानी तुझ्याकडं हो पोत्याने पैसे पोत्याने पैसे तुम्ही काळजी करू नका. आता तुम्हाला भिकारी राहायची गरजच नाही. आणि सात मला टॉयलेटला जायचं असलं टॉयलेटला मी हिली कॅन्टीन जातो. हिली कॅन्टीन टॉयलेट म्हणजे काय आणि संडासला मुंबईला झाले कलकत्त्याला झाले फ्रान्सला झाले दुबईला झाले आमचे थिएटर फाटले. इतकी पब्लिक. आता जाऊ द्या तुम्ही माझे शिवाची मी तुम्हाला एक दोन करून दाखवतो. तुला प्रयोग येतात का रे? काय प्रयोग येतात म्हणजे प्रयोग येतात तुम्ही करून दाखवतो. कलकत्ता काय तुम्ही गावात राहून प्रगती केली दाखव प्रयोग करा. लक्ष द्या. शाबास. याला काय म्हणतात पागल. भारताचा मानव आहे तुमचा. मी झक मारून 6 वर्षाच्या कलकत्त्याला गेलो. जादू शिकून याला कागद मिळत नाही. मग याला जादू जादूचा पेपर जादूचा पेपर नाही पेपर. आता या जादूच्या पेपरवर मंत्र मारणार. जय महाकाली कलकत्ते वाली मेरा वचन न जाए खाली. अंकल मंकल झंटल सब बंडल माझ्या ताकदीच्या आणि शक्तीच्या जोरावर या कागदाचे मी 2 तुकडे करून टाकले. अशी जादू तुम्हाला शिकता आली काय ताकदीच्या जोरावर शक्तीच्या जोरावर या कागदाचे त्यांनी 2 तुकडे केले. हो बेकार जादूवर करून आपल्या बापाच्या आता दुसरा प्रयोग असेल बहुतेक. ते हरिभाऊ भारी ताकद येते. तुम्हाला भिकारी राहायची गरज नाही. माझा दुसरा आणि शेवटचा लास्ट प्रयोग. काय ते भिकार म्हणले हो तुम्हाला माझ्या तुम्हाला मला द्यायला पैसे नाही तुमच्याकडे. तुम्ही दिलेला मागता. नाही महाग आहे महाग पैसेच नाही. याला काय म्हणतात लाकूड. अरे लाकूड नाही मूर्खांचा बाजार आहे तुमचा. अरे काठी काठी. अरे याला जादूचा सोट्या म्हणतात रे बाळा. मला तू कधी सांगणार. सकाळीच राकेश भाऊ डोळे भेटले मला. जादूचा सोट्या राकेश भाऊ दिले मला. हा असं हो मग आता या सोट्यावर मी मंत्र मारणार. बरं आज सोट्या तुम्ही चांद्यावर मारला का इथं जमा करा. नाही, राकेश भाऊ डोळे यांनी दिलाय. चांद्यालाच मिळतो. हा आता या सोट्यावर मी मंत्र मारणार. तुम्ही खाली बसा. नाही नाही तुम्ही उभे राहा. मी मंत्राचा प्रयोग चालू करा. आणि हा खतरनाक प्रयोग आहे. तुम्ही हा महाकाली याचा प्रयोग काठीवरचा प्रयोग मारतो ना नका. सोट्या सोट्या सोट्या. आता सोट्या. आता हा खतरनाक प्रयोग आहे. ज्यांनी हाताची घडी घातली असेल त्यांनी सोडून टाका. कारण तुम्ही मुंबईला प्रयोग केला तर हाताची घडी घातली. 2 मुलं घातली होती हातांची घडी. त्यांना 7 दिवस जुलाब लागले. तेव्हा एक विनंती आहे. हा प्रयोग होऊस तर हाताची घडी सोडा. नाही त्याचे लाभ होतील का त्यांना. जय महाकाली. जय महाकाली कलकत्ते वाली तेरा वचन न जाए खाली. अंकल मंकल झंटल सब बंडल हा सोट्या याच्या डोक्यात टाकून मी लाल पाणी काढत आहे. माणसानं वर्षातून एकदा आनंदाची बातमी. जादू शिकवायला तुला नेमका किती जादूगार होते. किती जादूगाराच्या पोटचे. 4 जादूगार. एक काम करा. आता वेळ झाला जास्त. आपल्याला जायचं तमाशा ठरवलं. माझी वाट लागली. पैशाची तुम्ही काळजीच करू नका. अशा बोलता आणायचा तेवढं ठरवा तुम्ही. अरे मला बोललास तू. अरे
रेखा सविता नगरकर बेल्यामध्ये परताला कार्यक्रम चालू आहे ना? आपण जाऊ आणि बघूया. आपल्याला जर पटला तर आपल्या गावाला ठरवून येऊया. 4-5 गाणे ऐकू, थोडी करम न करू. कार्यक्रम पटला तोच कार्यक्रम आपल्या यात्रेला घेऊन येऊ. खऱ्या कार्यक्रमाला सुरुवात द्यायची नाही. हो, चला. लक्ष
मिस्टर प्रेम कुमार पुणेकर सादर करत आहोत ड्रायव्हरला जीव थोडा
येतो. धन्यवाद.